नमस्ते, मी तुमची सगळ्यांची लाडकी इंग्लिश संगीता. होळीबद्दल थोडंसं बोलूया. सगळे बाहेर मस्तपैकी होळी खेळतायत. आमच्या बिल्डिंगमध्ये पण होळी खेळतायत. 10 वाजल्यापासून सगळे खाली गेलेले आहेत बायका आणि मस्त रंगामध्ये भिजतायत, एकमेकींना लावतायत, पळतायत. मला फक्त कमेंट करा की कोणाला कोणाला होळी खेळायला आवडत नाही. कारण आत्ता मला होळी खेळायला आवडत नाही. तसं पाहिलं तर आवडत नाही. आणि होळी आवडते, पण ही अशी अध्यात्माची होळी किंवा म्हणजे आता होळी मला आवडत नाही कारण मी जागृत असेल कदाचित. त्यामुळे होळी म्हणजे काय त्याचा अर्थ कळलाय त्याच्यामुळे. कारण आत्ताची जी होळी खेळतायत ती खरंच तुम्हाला म्हणजे बरी वाटते का, आवडते का, ते मला नक्की सांगा कमेंट करून. हां, म्हणजे आता बघतेच मी, आवाज येतो इतका कालपासून, म्हणजे इतका डीजेचा आवाज येतोय ना, अक्षरशः कानाचे पडदे फाटतायत का काय असं वाटतंय. म्हणजे जे आत्ता जे निघालंय आधुनिकीकरणाच्या नावानी, फॅशनच्या नावानी जे काही चाललंय ते मला बरोबर वाटत नाही. पूर्वीची आपली जी होळी होती ना ती एकदम थोडीशी गाजावाजा असायचं, पण तो ताला सुरातला गाजावाजा असायचा. म्हणजे ढोल ताशे पण अगदी असा ताल धरायचे का आपल्याला ते संगीत ऐकावंसं वाटायचं. पण आत्ताचं जे संगीत आहे डीजेचं आणि जे मिक्स गाणी जे लावतात ना, म्हणजे 2-2 सेकंदाला आपला म्हणजे काय नाचायचं काय समजत नाही. झिंगाट झिंगाट शांताबाई, लगेच दुसरं काहीतरी असं चेंज होत राहतं. तर डीजेचा काय तो प्रकार आहे तो मला आवडत नाही. आणि आवाज आवाज इतका आहे का छाती अशी धडधडते. म्हणजे तुम्हाला माहीत नाही हा डीजे आपल्या शरीराच्या आतमध्ये किती नुकसान देत असेल. कानाचे पडदे किती जणांचे फाटत असतील. कारण डिस्कवरीमध्ये मी बघितलेलं आहे, कानाचे जे आपले असे धागे असतात ना छोटे छोटे, ते अक्षरशः आवाजाने तुटतात आणि नंतर कालांतराने आपल्याला बहिरेपण येऊ शकतं. त्यामुळं हा डीजे हा प्रकार मला आवडत नाही. आत्ताचा जो होळीचा प्रकार आहे तो पण थोडा थोडा आवडत नाही. म्हणजे गोंधळ, डीजे, थोडंसं दारू पिलेली माणसं, हे नाही आवडत. होळीच्या नावाने थोडासा काय जो गैरवापर गैरप्रकार चाललाय तो मला आवडत नाही. आणि आत्ताचं जे मी करते, घरात शांत मी एकटी आहे, नैवेद्य बनवलं, गोड पुरणपोळी बनवली ती खाल्ली, आमटी बनवली ती पण खाल्ली, आणि साडी छान नेसले, आपली संस्कृती आणि कलर लावले छानपैकी, सेलिब्रेशन शांततेत सेलिब्रेशन केलं तर काय बिघडतं ना, छान वाटतं शांततेत. अशी मी नव्हते म्हणा, पूर्वी मी डान्स करायची, एन्जॉय करायची, पण त्या पूर्वीच्या डान्समध्ये एन्जॉयमध्ये थोडीशी शांतता होती. आत्ता नाही आहे शांतता. म्हणून मला असं वाटतं का आत्ता मला होळी खेळावीशी वाटत नसावी. आणि जो आत्ताचा जो प्रकार आहे, पाणी नासधूस करतात, कलरच्या नावाने एकमेकांना जे दुखवतात, म्हणजे खूप चोळून चोळून कलर लावतात आणि विचार करत नाही. आणि ह्या आवाजाने तर नको नको होत आहे. आणि सेलिब्रेशन सेलिब्रेशन ठीक आहे, पण गोंधळातला, गडबडीतला आणि दुसऱ्यांना त्रास होणारा सेलिब्रेशन नको आहे असं मला वाटतं. कारण बाकीचे सण आपण फॉरेनमध्ये बघतो, त्यांचे सण आहेत ते, त्यांचा फॉरेनमध्ये एवढा आवाजाचा त्रास नसतो, एवढा धांगडधिंगा नसतो, शांततेत त्यांचे सेलिब्रेशन असतात. आता एवढा क्रिसमस येऊन गेला, पण कुठेच असं धांगडधिंगा डीजे असं नाही. पण आपल्या हा महाराष्ट्राचा किंवा भारतातले जे सण आहेत ते अक्षरशः म्हणजे त्याचं रूप बदललंय असं मला वाटतं. सण खूप छान आहेत, पण रूप बदललंय. तुम्हाला काय वाटतंय? मी जास्त व्हिडिओ वाढवत नाही, तर तुम्हाला आत्ताच्या होळीचा प्रकार किती जणांना आवडतो हे पण मला कमेंट करून सांगा. आणि आता लहानपणीचं नाही मी सांगत सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि माझे मोठे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही, कोणीच पाहायला मागत नाही. त्यामुळे मी व्हिडिओ थोडासा छोटाच करते. तर मी इथेच थांबवते आणि मला कमेंट जरूर करा कोणाला कोणाला आत्ताच्या घडीला होळी खेळायला आवडत नाही. आणि आत्ताचा जो डीजेचा प्रकार आहे, होळीचा प्रकार आहे, गाण्यांचे प्रकार आहेत, ते थांबलं पाहिजे का? किंवा किती जणांना तो आवडत नाही तो प्रकार? तालासुरातले गाणी का नाही आत्ता वाजवत कोणी? आणि एकच गाणं पूर्ण का नाही वाजवत?
हे काय हे डीजीचं मिक्स 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 निघालंय. आपण त्या भावनेत जातो नाही, रंग बरसे भिगे चुनर ना, तर लगेच शांताबाई घे, म्हणजे कुठच्या कुठं जातो लगेच तो टोन. त्यामुळे ते काय जे चाललंय ते मला आता आवडत नाहीये. पूर्वी आवडायचं असं काही नाही, पण आता आवडत नाही. व्हिडिओ इथंच थांबवते. माझ्याकडून जर काही चुकून बोललं गेलं असेल, तुमच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील, तर मला प्लीज माफ करा आणि मला प्रोत्साहन द्या. मी असे छान छान व्हिडिओ बनवते आणि मनाला वाटेल ते बोलते. ओके, बाय.